तर हेलो फ्रेंड्स, क्या आप भी 5,000 रुपयाच्या मध्येच बेस्ट स्मार्टफोन तुम्हाला जर घ्यायचा असेल, बिग डिस्प्ले, ॲव्हरेज प्रोसेसर आणि डिसेंट कॅमेऱ्यासोबत तुम्हाला जर घ्यायचा असेल, तर डोंट वरी मी आहे ना. तर तुम्हाला असे 5 मोबाईल बेस्ट स्मार्टफोन सांगतो, जे तुम्हाला 5,000च्या मध्ये बाहेर पडून जातील आणि याच्यामध्ये जी मोबाईल होणार आहे, ती बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे आणि डिसेंट स्पेसिफिकेशन सोबत आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी हा मोबाईल होणार आहे. तर आपण सुरुवातीला व्हिडिओ स्टार्ट करू. Redmi A3 हा पहिला मोबाईल होणार आहे. Redmi A3 हा जो मोबाईल होणार आहे तो 6.71 HD प्लस IPS डिस्प्ले सोबत येणारा 90 हार्ड रिफ्रेशमेंट सोबत येणारा प्रथमच आपल्याला व्हिडिओ आहे आणि Unisoc T63 चा याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे. आपण याच्यामध्ये PUBG किंवा कोणतेही गेम खेळू शकतो आणि 8 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आपल्याला याच्यावरती दिलेला आहे. हा मोबाईल 5000 mAhच्या बॅटरी सोबत आपल्याला 10 वॅटच्या फास्ट चार्जर सोबत आपल्याला सपोर्ट करतो आणि एवढंच नव्हे तर Android 14चा याच्यामध्ये व्हर्जन दिलेला आहे, तरी हँग खाण्याचा काहीला विषयच येत नाही आणि साईड फिंगर दिलेला आहे 3 GB रॅम सोबत 64 GB स्टोरेज आपल्याला याच्यावरती बघायला देणार आहे आणि हा मोबाईल आपल्याला बघू शकता की 5 ते 6,000च्या परिवार पळून जाणार आहे आणि हा मोबाईल जो आहे तो युनिटी डिझाईन सोबत येणार आहे. तर दुसरा मोबाईल होणार आहे आपला आयटेल A50. आयटेल A50 हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला प्लस IPS डिस्प्ले सोबत येणारा प्रथमच मोबाईल होणार आहे आणि युनिसॉक T63 चा प्रोसेसर दिला आणि 8 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आपल्याला याच्यात दिलेला आहे. 5000 mAhची बॅटरी बॅकअप आणि 10 वॅटच्या फास्ट चार्जिंग सोबत 3 GB रॅम सोबत आणि 64 GB स्टोरेज याच्यावरती दिलेला आहे. अशा युनिक कलरने आणि हा मोबाईल आपल्याला Android 14च्या वर्जनने 5000 रुपयाला मिळणार आहे. Moto E30. Moto E30 हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला युनिक डिझाईन सोबत मिळणार आहे. 6.5 इंचची याच्यावरती डिस्प्ले दिलेला आहे आणि युनिसॉन T66 याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे, ज्याच्यात फास्ट गेमिंग करतो आणि 13 मेगापिक्सेलचा सिंगल एआयचा कॅमेरा आपल्याला याच्यावरती दिलेला आहे, जो असे खतरा फोटो क्लिक करतो आणि 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा याच्यावरती दिलेला आहे. 5000 mAhची बॅटरी बॅकअप आपल्याला याच्यावरती दिलेली आहे आणि Android 13चं व्हर्जन याच्यावरती दिलेलं आहे आपल्याला. हा मोबाईल असा कव्हर्ड असल्या डिस्प्ले मध्ये येतो आणि 4 GB रॅम सोबत आपल्याला 64 GB स्टोरेज सोबत आपल्याला हा मोबाईल 5,999 रुपयाला मिळून जातो. इन्फिनिक्स स्मार्ट 8 HD हा जो मोबाईल होणार आहे तो युनिक अशा डिझाईनने मोबाईल होणार आहे. 6.76 HD प्लस 90 रिफ्रेशमेंट सोबत आपल्याला युनिसॉन T66 चा मोबाईल आपल्याला 13 मेगापिक्सल कॅमेरा या लेन्स सोबत 8 मेगापिक्सल कॅमेरा सोबत आपल्याला हा मोबाईल युनिक डिझाईनने होणार आहे आणि याचा जो फास्ट चार्जर आहे तो 5000 mAhची फास्ट चार्जर आणि 10 वॅटचा वर्ल्ड वाईड चार्जर दिलेला आहे आणि XOS चा याच्यामध्ये 13चा अपडेट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की फेस अनलॉक आहे आणि फिंगरप्रिंट अनलॉक दिलेला आहे याच्यावरती आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे 3 GB रॅम सोबत 64 GB स्टोरेज आपल्याला दिलेला आहे आणि हा मोबाईल आपल्याला 6,000च्या मध्ये बघायला मिळणार आहे. Poco C67 हा जो मोबाईल होणार आहे तो युनिक डिझाईन आणि युनिक कलर सोबत 6.71 HD प्लस IPS LCD डिस्प्ले सोबत होणार आहे. रिफ्रेशमेंट रेट याची 120 हार्ड रिफ्रेशमेंट राहणार आहे. MediaTek Helio G30 चा आपल्याला याच्यावरती प्रोसेसर मिळणार आहे. 8 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि AI लेन्स सोबत आपल्याला सेल्फी जो कॅमेरा होणार आहे तो 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आपल्याला याच्यावरती बघायला मिळणार आहे. 5000 mAhची बॅटरी बॅकअप 10 वॅटच्या फास्ट चार्जरने आपल्याला सपोर्ट करणार आहे आणि Android 14च्या याच्यावरती व्हर्जन आपल्याला दिलेला आहे. जो मोबाईल आपल्याला खतरनाक प्रकारे क्लिक करू शकतो आणि याची जी MRP आहे ती 6,000 MRP दिलेली आहे. जर आपल्याला पुढचा मोबाईल आहे आपल्यासाठी पोकोचा मोबाईल दिलेला आहे, तर आपले 5 जी मोबाईल तुम्हाला सांगणार होतो ते 5 मोबाईल इथे संपलेले आहेत. तर तुम्हाला ह्या 5 पैकी कोणता मोबाईल व्हॅल्यू फॉर मनी वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.